सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। कोपरगाव नगरपालिकेमार्फत सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा गेल्या 20 वर्षापासून प्रस्थापित नेत्यांनी 5-6 वर्षे पुतळा गोडाऊनमध्ये ठेवून तर पुतळा आणल्यावर झाकून ठेवलाय। तसेच अनेक वर्षापासून शासकीय अनावरण सोहळ्यात अडथळे निर्माण करून सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची सातत्याने जातीय मानसिकतेतून उपेक्षा करून महापुरुषांचा जाणीवपूर्वक अवमान घडवून आणलाय। त्यामुळे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांचा अवमान करणाऱ्या राजकीय नेत्यांना लोक स्वराज्य आंदोलनाचे ॲडव्होकेट नितीन पोळ यांनी निषेध नोंदवलाय। त्यांना आमदार आशुतोष काळे यांनी भेट दिली व त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या समाज बांधवांना एकत्र करून समोपचाराने अनावरण करू व त्यात माझी अडचण असल्यास मला नाही बोलवलं तरी चालेल, पण अनावरण सोहळा हा शासकीय स्वरूपातच व्हावा असं त्यांनी सांगितलं। मी तर माझ्या पद्धतीने समाजाला आणि समितीला सांगतोय, बरोबर, तुम्ही जे ठरवा, तुम्हाला जे ठरवायचं तुम्ही ठरवा, ज्या पद्धतीने तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे। सीओ साहेब पण होते, सीओ साहेब आहे का ते? नाही, त्यांनी त्या दिवशी पण सांगितलं समाज आणि समिती जे सांगेल ते आम्ही करू। नाही, आता हे सातत्याने 5 वर्ष दादा ह्या गोष्टी होत आहे, ह्या पुढे तरी थांबल्या पाहिजे ही विनंती माझी। मी करत नाही तर मी कसं थांबू आता? कोपरगाव तालुक्यातला आमच्या समाजातला गावातला कोणी ज्येष्ठ साहित्यिक बोलवून त्याच्या हस्ते करा, आम्हाला मुख्यमंत्री नको, पण एक शासकीय कोपरगावातला एखादा साहित्यिक असेल ना त्याच्या हस्ते करा। मला सांगण्यापेक्षा तुम्ही समाजामध्ये बसा, समितीकडे त्यांच्याकडे तुम्ही सांगा कोणाच्या हस्ते तुम्हाला करायचं ते करा, तुम्हाला त्यांना सुचवा। सुपा व नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत दरोडे टाकणाऱ्या सराई टोळीचा सुपा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। पोलिसांनी देवा उर्फ पावल्या कैलास काळे याला ताब्यात घेऊन अटक केलाय। त्याच्या कबुलीनंतर संयुक्त कारवाईत रमेश सावत्या भोसले, प्रवीण सुरेश भोसले व शरद कैलास काळे यांनाही अटक करण्यात आलाय। आरोपीकडून 99,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आल्यात। गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त देश विदेशातून साई समाधीचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांनी साईबाबांना गुरुदक्षिणा म्हणून 7,81,00,000 दान देणगी रूपी दिला। साईबाबांच्या दर्शनासाठी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त बुधवारी 28 ते शुक्रवारी 30 जुलै या 3 दिवसांच्या कालावधीत आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये 7,81,13,377 इतकी देणगी प्राप्त झाल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे। देणगीमध्ये रोख स्वरूपात 2,04,35,557 दक्षिणा पेटीत प्राप्त झाली आहे। नगर तालुक्यातील खडकी शिवारा शेतात काम करणाऱ्या महिलांना लक्ष करून सोन्याचे दागिने लुटल्याची आठवडाभरातील दुसरी घटना घडली आहे। शनिवारी स्वाती नवनाथ रोकडे या शेतात घास कापत असताना 2 ते 3 अज्ञात व्यक्तींनी दमदाटी करून गळा आवळण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या गळ्यातील सुमारे अर्धा तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा केला। 2 दिवसापूर्वी संगीता आनंद पासलकर व त्यांची मुलगी केशवाबाई नामदेव कोटुळे यांना चाकूचा धाक दाखवून कानातील दागिने व गळ्यातील सुमारे 1.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते। मागील आठवड्यात श्रीगोंदा तालुक्यातील पठारवाडी चौकात लोणी व्यंकटनाथ येथील MIDC भूखंडातील माती उपसा करण्यावरून 2 गटांमध्ये मारामारी, गाड्यांची मोडतोड आणि दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार झाल्याची घटना घडली होती। पोलीस ठाण्यात या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल नसला तरी या घटनेने पोलिसांची झोप उडाली आहे। भविष्यात टोळी युद्ध भडकू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून पुढील ऑपरेशन करण्यासाठी गोपनीय अहवाल मागितला असल्याची माहिती समजते।
सह्याद्री टॉप 10 मध्ये घ्या छोटीशी विश्रांती. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850200017. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील बातम्या. नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असला तरी या प्रश्नावर केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी 9 ऑगस्टला क्रांती दिनी सकाळी 9 वाजता नाशिक पुणे महामार्गावर एकाच वेळी सर्वत्र चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. राहता पोलीस ठाण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यात भोंदू अशोक खरातला ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी राहता न्यायालयात हजर करण्यात आलाय. न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबईतील दिनेश परब यांनी राहता पोलिसांना दिलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात खरातला वर्ग करण्यात आलाय. गोकर्ण महाबळेश्वर येथे ट्रिपला जायचं सांगत खरातने परब यांचं आधार कार्ड फोटो घेतले होते. त्याचा वापर करून पतसंस्थेत खाते उघडले आणि 1 कोटींचा व्यवहार केल्याचा आरोप आहे. पतसंस्थेतील सुमारे 108 खात्यांना खरात हा नॉमिनी असल्याचं पोलीस तपासात समोर आल्यानंतर पोलीस आता त्याचा उलगडा करणार असल्याचं समजतंय. ओव्हरटेक करताना माल मोटारीचा धक्का लागून तोल गेल्याने चाकाखाली सापडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. नगर मनमाड महामार्गावरील कोकमठाण नजीक शनिवारी सकाळी 8:30च्या सुमारास हा अपघात झाला. मृत महिला ही शिर्डी संस्थेची कर्मचारी असल्याचं समजतंय. आशा संजय आव्हाड असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. महामार्गावरील खड्डे आणि दुर्व्यवस्थेचा हा बळी असल्याचा आरोप करत स्थानिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत 3 लाख भाविकांनी साई समाधीचं दर्शन घेतलंय. या 3 दिवसांच्या उत्सव काळात 7,81,13,377 रुपयांची देणगी प्राप्त झाल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी दिली आहे. शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या भावना आपल्या साहित्य व लेखणीतून प्रभावीपणे मांडणारे तसेच स्वतंत्र चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलाय. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि लोकजागृतीच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचं सांगितलंय. तसेच कोपरगाव शहरातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या जयंती कार्यक्रमांना भेट देत त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलं. यावेळी त्यांनी अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या शासकीय लोकार्पण सोहळ्याबाबत ही भूमिका स्पष्ट केली आहे. समाज बांधव आणि स्मारक समिती जो निर्णय घेईल तो मान्य असून सर्वांच्या सहमतीने लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊन स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अण्णाभाऊ साठेंची आज जयंती आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत. जो संदेश लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी नुसता मातंग समाज नाही तर सर्वच समाजाला दिला का जात महत्वाची नाहीये, आपण आपलं कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे. त्या हिशोबाने आपण सर्वांनी मिळून त्यांनी जो दिलेला संदेश आहे की श्रम करा, स्वाभिमानाने जगा, या ब्रीद वाक्यावर त्या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. ही खरी श्रद्धांजली लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना होईल असं मी मानतो. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे संपतं. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.